किसे कश्मीर तो किसे हिमाचल मिल गया, किसे असम तो किसे अरुणाचल मिल गया। मैं जिस वक्त धूप में जल रहा था मनोज राजा, मेरे सर पे माँ रमा का आंचल मिल गया। चल सके शुभ्र साडी मधी, दीपक भाऊ बायकोली म्हणलं नाही, ती पोरगी आहे माझी, बाबा म्हणते ती नाही ना, माझी बायको आहे ना, मेरी मेरी आहे। चल सके शुभ्र साडी मधी, जाऊया भीमवाडी मधी। चल सके शुभ्र साडी मधी, जाऊया भीमवाडी मधी। राग रुसवा कशाला गडे, राहूया लाडी गोळी मधी। सांगावे तू रमायचे गुण, बैसुनी लेखी बाडी मधी। नाग वंशाच्या गोसावीचे लिहिले नागमोडी मध्ये। आता बायकोची तारीफ मी तोंडावर करत नाही, पण माघारी करत असतो। जे तोंडावर तारीफ करतात ते मग थुका लावत असतात, आहे की नाही। मी जरी डोंबडा डांबडा असलो, पण माझी बायको लय स्मार्ट आहे, सुंदर आहे। ऐश्वर्या नाही रे, तेवढं नाही म्हटलं मी, नाही तेवढंही पण नाही, अतिशयोक्ती झाली नाही। आणि माई बायको हेलनपेक्षा काही कमी नाही झालं। तर मग तिला समोर ठेवलं, बस म्हटलं समोर, खुर्चीवर बसवलं आणि गाणं लिहिलं। जेव्हा जय भीम तू घेत असतेस ग, दीपक भाऊ बायको समोर आहे, अरे खुर्चीवर बसवलं तिला आणि मिली येत आहे। जेव्हा जय भीम तू घेत असतेस ग, खरं सांगू का सजनी, खरं सांगू का सजनी, लई सुंदर दिसतेस ग, लई सुंदर दिसतेस ग, सजनी लय सुंदर, लय सुंदर दिसतेस
भीमाच्या पुण्याईनं, रमा आईच्या पुण्याईनं, बाबा भीमाच्या बाबा भीमाच्या पुण्याईनं, रमा आईच्या पुण्याईनं, एसी गाडी मध्ये तू बसतेस ग, खरं सांगू का सजनी लई सुंदर दिसतेस ग, लई सुंदर दिसतेस लई सुंदर नागपूर हायकोर्टाचे नामवंत वकील आणि कलाकारांचे आमदार ऍडव्होकेट नागसेन मानकर यांच्याकडनं 200 रुपये आले, पण त्याने चाट मारली नाही का? आले नाही ना? बर उद्या फिरेल. जेव्हा जय भीम तू घेत असतेस ग, जेव्हा जय भीम तू घेत असतेस ग, खरं सांगू का सजनी, खरं सांगू का सजनी लय सुंदर दिसतेस पहिलं कळवाई गावात बायको जाम खुश झाली, म्हणजे वा वा. पहिलं कळवाई का जशी कडी खुलावी, जशी कडी खुलावी, खुलली अशी तू निळ्या नभातील चांदणी जशी तू, निळ्या नभातील चांदणी जशी तू, निळ्या नभातील चांदणी जशी तू, जशी कडी खुलावी, जशी कडी खुलावी, जशी कडी खुलावी, खुलली अशी तू, कडी खुलावी, खुलली अशी तू, निळ्या नभातील चांदणी जशी 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 तू, दिल चांदणी जशी तू, निळ्या नभातील 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 चांदणी जशी तू,
जशी कडी खुलावी, जशी कडी खुलावी, फुलाची कडी, जशी कडी खुलावी, खुलली अशी निळ्या नभातील चांदणी जशी तू, निळ्या नभातील भीम कार्याच्या साठी झटतेस ग, भीमाच्या पुण्याने नोटा देतो ग. राजू खोबराकडे मौदा आप भी शायरी करने लगे. क्या बात है. भीम कार्याच्या साठी झटतेस ग, खरं सांगू का सजनी, खरं सांगू का सजनी, लई सुंदर उपासिका बुद्धाची मला काय वाण आहे. मी उपासिका बुद्धाची मला काय वाण आहे. मला लाभलेली ही हिऱ्या मोत्याची खान आहे. मनोज राजा सभोवताली जरी सारी घाण आहे, पण अंतरात माझ्या फक्त बुद्धाला स्थान आहे. तुझ्या रूपात दिसते, तुझ्या रूपात दिसते शिलाच लेन. कमी करा, करा कमी करा. तुझ्या रूपात दिसते शिलाच लेन, याला कारण आहे धम्माचं देण. 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 तुझ्या रूपात दिसते. चेहरा एक आरसा आहे आणि आरशामध्ये जसं आपलं प्रतिबिंब दिसतं तसं चेहरा सुद्धा सारं काही सांगून जातं. तुम्ही जर दुःखी असलात तर ते दुःख तुमच्या चेहऱ्यावर दिसते. तुम्ही जर सुखी असलात जीवनामध्ये तर ते सुख तुमच्या चेहऱ्यावर दिसते. चेहरा हे आरसा आहे. म्हणून तुझ्या रूपात दिसते शिलाच लेन, याला कारण आहे बुद्धाचं देण. याला कारण आहे बुद्धाचं देण. याला कारण आहे बुद्धाचं देण. आम्ही नुसतं सांगत असतो बुद्ध धम्म असा आहे, बुद्ध धम्म तसा आहे, परंतु मी विनंती करून सांगतो बुद्ध धम्म सांगण्यासाठी नाही, बुद्ध धम्म जगण्यासाठी आहे. धम्म हा माणसाच्या जगण्यात दिसला पाहिजे. म्हणून वामनदादा एके ठिकाणी लिहितात गोडी लुटा गुणाची वानात काय आहे. आम्ही पोरगी पाहायला जातो,
पोरगी पाहायला जातो आम्ही, फक्त चेहरा पाहतो, बाबा नाक चांगलं आहे, डोळे चांगले आहे, नाकी डोळे चांगले, पाणी आखर आहे, पाणी गोरी गोमटे जमली सोयरी, त्याला पाहिलं म्हणत नाही. हे शारीरिक आकर्षण झालं. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जी माणसं विचारानं एकत्र येतात ती कधीही विभक्त होत नाही, आणि जी माणसं काही उद्देश ठेवून एकत्र येतात ती मात्र चिरकाळ टिकत नाही. मग चेहऱ्यासंग सोयरीक होण्यापेक्षा चेहरा पाहून सोयरीक करण्यापेक्षा विचाराची देवाणघेवाण सोयरीक करा, आयुष्यभर त्यांची फारकत होणार नाही. धम्मा बघण्यात नसला पाहिजे. म्हणून आपल्या बायकोचं कौतुक करताना लिहिलेलं गाणं, तुझ्या रूपात दिसते शिलाच लेणं, तुझ्या रूपात दिसते शिलाच लेणं, तुझ्या रूपात दिसते शिलाच लेणं, याला कारण आहे धम्माच देणं, याला कारण आहे धम्माचं देणं, याला कारण आहे धम्माचं देणं. नीट जनतेच्या सेवेत असतेस ग, नीट जनतेच्या सेवेत असतेस ग. खरं सांगू कसं ती पण सुंदर आहे, कारण पोरगी माझीच आहे ती, दुसऱ्याची थोडी आहे. खरं सांगू कसं खरं सांगू कसं लई सुंदर